गोंदिया शहरातील सेलटॅक्स कॉलनीत मध्यरात्री चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बाप लेकाला अटक केली आहे। मुकेश कुमार डोंगरे व आर्यन डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत। फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण करून घरात चोरी करण्यात आली होती। दोन्ही आरोपी मध्य प्रदेशात पळून गेले होते। पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक करून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। चोरीचा प्रकार आहे। दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता। याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून दोन व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 28,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता। या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे।